क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज आपण पाहत आहात महाराष्ट्र देश न्यूज मराठी आणि या महाराष्ट्र देश न्यूज मराठी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आषाढी वारी पंढरीशी मार्गक्रमण करत असताना अवघड अशा या दिवे घाटातून प्रस्थान करत आहे। आज माऊलींचा मुक्काम हा सासवड मध्ये असणार आहे आणि अगदी अभाल वृद्धांपासून ते 5-6 वर्षांच्या लहान बालकांपासून अगदी इंजिनियर्स, डॉक्टर्स, शेतकरी, कष्टकरी हे विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरीशी जात असतात। आणि या पंढरीशी जात असताना अशाच आपण वारकऱ्यांशी चर्चा करणार आहोत। दीदी, आपलं नाव काय, आपला व्यवसाय काय, आपण कुठून आहात? मी अनघा कोळपकर, मी सिनियर ग्राफिक डिझायनर आहे आणि आम्ही ऑफिसच्या व्यापातून जमत नाही, त्यामुळे मागच्या वर्षी आम्ही आळंदी पुणे केलं आणि यावर्षी माऊलीच्या कृपेने पुणे आणि सासवड करायचा, मार्गस्थ व्हायचा योग आलेला आहे, त्यामुळे खूप धन्य पावल्यासारखं वाटतंय। आपलं नाव? माझं नाव प्राची हर्षद, मी इंजिनियर आहे, जॉब करते, लेखक पण आहे। तर आळंदी पुणे बऱ्याचदा केलंय, सासवड पुणे सासवड पहिल्यांदाच करतोय। रणरणत्या उन्हात आणि सगळं काही आहे, धूळ आहे, ऊन आहे, पण इतका छान माहोल आहे, सगळे वारकरी आहेत, भजनं चालू आहेत, तर हे कष्ट माऊलींच्या कृपेने सहज करू आणि छान वाटतं। या वर्षी जो आपत्ती आली होती, नैसर्गिक आपत्ती आली होती आणि इंद्रायणीला महापूर आलेला होता, शासनानं वारकऱ्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही आळंदीमध्ये येऊ नका, तुम्ही पुण्यामध्ये या आणि पुण्याहून तुम्ही पुढचा प्रवास करा। तर ज्या काही भावना आहेत त्याविषयी तुमच्या काय भावना आहेत? आपत्ती आली आहे तर आपण आपल्या सरकारला आणि सगळ्यांना व्यवस्थेला ताण न येऊ देणं हे सजग नागरिक, चांगले नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे। माऊली फक्त आळंदीतच आहेत असं नाही, माऊली सगळ्या वारकऱ्यांमध्ये, त्यांच्या साहित्यामध्ये सगळीकडे आहेत। तर अट्टहास करू नये असं मला वाटतं, कारण आपल्या हृदयात आहे, ज्ञानेश्वरीचं पठण करतो, हरिपाठ करत असतो, तर आपण सहकार्य केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, कारण त्याच्यातनं आपल्याच जीवाला धोका होऊन यंत्रणेवर ताण देणं बरोबर नाहीये खरं तर। काय वाटतंय की आळंदी ते पंढरपूर मधील हा सर्वात अवघड टप्पा आहे आणि हा अवघड टप्पा पार करत असताना शासनानं जे वर्षानुवर्ष रखडलेलं हे घाट रस्त्याचं काम आहे आणि त्याच्यामुळे झालेलं ट्रॅफिक, वारकऱ्यांना होणाऱ्या अडचणी याविषयी आपण काय सांगताल? प्राची, तू बोलशील का? काम आपले चालू असतात त्याच्या गतीने, त्रास होतोच आहे, खडी पसरलेले किंवा मग खूप ट्रॅफिक जॅम होतोय, वाहनांना त्रास होतोय, मगाशी काही अँब्युलन्स सुद्धा अडकलेल्या बघितल्या, तर त्रास तर आहेच आहे, पण परत तेच आहे की ती ओढ असते जाण्याची, त्यामुळे तो त्रास कशा नजरेने बघायचा हा आपल्यावरती आहे। पण मला वाटतं की एक शिस्त थोडीशी पाळायला पाहिजे, लेनची शिस्त असेल, आपल्याला ज्या बाजूने चाला असं सांगितलंय तिकडनं चालणं, गाड्यांना जागा करून देणं, कारण अँब्युलन्स अडकणं हे मला खूप जास्त स्वतःलाही त्रासदायक वाटलं, कारण कुणाच्या तरी जीवाचा प्रश्न असतो, तर आपण शिस्त जास्त थोडी असायला पाहिजे आणि पाळायला पाहिजे असं वाटलं, मुख्यतः प्लास्टिकचा कचरा याही बाबतीत। आणि रस्त्याचं काम आपण आशा करू की लवकरच होईल, जसं बाकीचे घाट झाले सायकल टूर मुळे, तसंच या वारीच्या निमित्ताने घाटही हळूहळू चांगले होतील पुढच्या वर्षी। नक्कीच तुमच्या म्हणण्याची दखल प्रशासन घेईलच, परंतु आपण पाहत आहात की लाखोंचा जनसमुदाय, याच्यातील अगदी इंजिनियर, डॉक्टर्स पासून शेतकऱ्यांपासून अगदी अडाणी लोक वारीशी जात असतात। आता लेनची शिस्त पाळणं ते तसं बघायला गेलं तर शक्य नाही। आपण सराशी चर्चा करूया। सर, आपलं नाव काय, आपण आपला व्यवसाय काय आणि आपण किती दिवसापासून वारीला जात आहात की पहिल्यांदाच जात आहात? ही माझी दुसरी वेळ आहे। मागच्या वर्षी आळंदी पुणे आम्ही आलो आणि आम्ही सगळे यावर्षी पुणे सासवड चाललोय। काय वाटतंय की पहिल्यांदाच हा सासवडचा देवी घाटाचा टप्पा तुम्ही पार करत आहात? खूपच छान वाटत, खूपच छान। वरून रणरणत ऊन आहे आणि तुम्ही बघत असाल की सूर्यदेवानं आपलं रिंगण घातलेलं आहे, हे अभूतपूर्व दृश्य तुम्ही पाहत आहात। अरे म्हणजे ह्या अभूतपूर्व दर्शनाला तुम्ही काय म्हणताल? याला अद्भुत अद्भुत हा अनुभव म्हणजे
नक्कीच हा अनुभव हे पांडुरंग सगळ्यांना नाही मिळणार असं आहे. पण मी गेले 26 वर्ष वारकरी सेवेत आहे आणि गेली 5 वर्ष मी पुणे ते सासवड हा प्रवास करत असतो. पण गेले 5 वर्षापेक्षा या वर्षी शासनाने जी काय उत्तम सोय केलेली आहे आणि शिस्तबद्ध जे काय म्हणजे वाहतुकीचा प्रश्न असेल, वारकऱ्यांना चालण्यात असेल, सुविधा असेल, त्या मागल्या 5-6 वर्षापूर्वी ह्या वर्षी उत्तम प्रकारे केलेले आहे. आणि एक वैशिष्ट्य, ज्यावेळी ज्ञानोबा माऊलीची पालखी ज्यावेळी मंदिरातून बाहेर आली त्याच वेळी इंद्रायणी जो काय पूर आला तो पूर संपूर्ण म्हणजे तो पूर आपोआप विसरला आणि ती पूर सेवेसाठी उपलब्ध झाला. ही दैविक ही आहे, शक्ती आहे, दैवी माऊलींचीच ही दैवी शक्ती आहे. काका काय सांगताल आता? जवळजवळ 32 वर्ष झालं तुम्ही सांगितलं की या वारीमध्ये आहात, तुम्ही काय सांगता? आम्ही 1-2 वर्ष झालं येतोय वारीला. पण आता ह्या रोड मोठा झालाय पण तो पुलाचं काम भरपूर रखडलंय. 4 ते 5 वर्ष हडपसर ते ओळखेपर्यंत ते खूप त्रास होतो. म्हणजे ते लवकरात लवकर शासनानं पूर्ण करावं आणि वारकऱ्यांना होणारा त्रास आहे तो कमी करावा. तर आपण पाहत होता की ह्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत वारकऱ्यांच्या. काय सांगाल? हॅलो तिकडे हॅलो मी आम्ही आता 3-4 वर्ष झालं पुन्हा ते सासवड पर्यंत वारी करत असतो नेहमी. आमचा भ्रांती ग्रुप म्हणून आहे स्वारगेटचा, तर आम्ही नेहमी भ्रमंती करत असतो. प्रत्येक वर्षाला 2-3 ट्रिपा करतो. कुठं नेपाळला जा, कुठं इकडं महाबळेश्वरला जा, पार्टे असं म्हणजे काहीतरी नियोजन करतो, डोंगरावर जातो, असं वेगवेगळ्या. आता तुम्ही काय अनुभव सांगताल? हे रिंगण घातलेलं आहे, हा काय सांगताल? म्हणजे आपल्याला हे माऊलीचीच कृपा म्हणायचे. माऊलीचं दर्शन या सूर्यदेवामुळे घडतंय असं वाटतंय. ओके, दर्शनच वाटतंय ना माऊलीचं. हे वर्ष असल्यामुळे त्यावर आपल्याला ते वाटतंच नाही. माऊलीची कृपा असल्यामुळे आपल्याला हे चक्र बी दिसतंय सर्व बाजूने. आपण आतापर्यंत चंद्रदेवाचं रिंगण बघितलंय, पण सूर्यदेवाचं रिंगण हे पहिल्यांदाच पाहिलं आणि ते वारीमध्येच पाहिलं, माऊलीच्या वारीमध्येच पाहिलेलं आहे एवढ्या वर्षातून. तर बघा मित्रांनो, आज सासवडच्या दिशेने प्रस्थान करत असताना दिवे घाटातून हे वारकरी जात असताना आमच्या कॅमेरामन दाखवतील तुम्हाला की सूर्यदेवानं वरती रिंगण घातलेलं आहे. आपण तसं पाहिलं तर कित्येक वर्ष आपण बघतोय की चंद्रदेवाचं रिंगण आपल्याला बघायला भेटतं, पण सूर्यदेवाचं रिंगण हे पहिल्यांदाच. बघा वारकऱ्यानं सूर्यदेवानं रिंगण वरती घातलेलं आहे, माऊलींचा आशीर्वाद वरून भेटतोय तुम्हाला. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. हर्ष उल्हास आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारं हे हास्य बघता वारकरी किती उल्हासित आहेत आपल्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला जाण्यासाठी. तर मित्रांनो, आपण पाहत होतात महाराष्ट्र देश न्यूज मराठी. मी सहसंपादक दादाराजे भोसले, दिवेघाट.